महत्त्वाच्या घडामोडींचा विस्ताराने आढावा घेणार आहोत। राज्यातील हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान गोंधळ झालाय। छत्रपती संभाजीनगर, भंडारा, कल्याण, पुणे, वाशिम, नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावर अभिजित दिपके विद्यार्थ्यांसह ठिय्या करतायत। जिथे जिथे परीक्षेमध्ये गोंधळ आहे तिथे लेखी आश्वासन मिळेपर्यंत जागा सोडू नका असं आवाहन दिपकेंनी केलंय। तर हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेसाठी दिला जाणारा पॅसेज आधीच लीक झाल्याचा आरोप केला जातोय। आज राज्यातील विविध जिल्ह्यात हायकोर्ट लिपिक पदासाठी परीक्षा घेण्यात आली। मात्र लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडालाय। सर्व्हर डाऊन झाल्यानं परीक्षा खोळंबल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। परीक्षेसाठी लांबून आलेल्या परीक्षार्थींना अचानक आलेल्या या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका बसला। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, भंडारा, कल्याण, वाशिम, नांदेड या ठिकाणी केंद्रावर संतापाचं वातावरण निर्माण झालं। छत्रपती संभाजीनगरच्या 7 हिल परिसरातील सुरगाणा नगरच्या परीक्षा केंद्रावर काही परीक्षार्थींनी गोंधळ घातला। दरम्यान अभिजित दिपकेंनी विद्यार्थ्यांची भेट घेत परीक्षेतील अडचणी जाणून घेतल्या। परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांसोबत अभिजित दिपके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका दिपकेंनी घेतली आहे। तर गोंधळ झालेल्या ठिकाणी परीक्षा केंद्र सोडू नका असं आवाहन दिपकेंनी केलं। या लोकांचा सप्तामध्ये एवढा प्रॉब्लेम आहे, कोणाला कीबोर्ड चांगला नाही, कोणाला कीबोर्ड चांगला नाही, कोणाला छोटी स्क्रीन दिसते। आम्ही रडलो दादा माहिती का, 6 महिन्यापासून मी तयारी करतोय। आत्महत्या करायची गाडी आमच्यावरती। आता सेकंड आणि थर्ड शिफ्ट बाकी असताना पेपर लीक झालाय। हा पेपर आणि सेकंड थर्ड शिफ्ट बाकी असताना या सरकारकडून एकही परीक्षा घेतल्या जात नाहीये, एकही नाही। पहिला पेपर नाहीये, पण जोपर्यंत परीक्षा वापस घेणार नाही, रिएक्झामिनेशन वापस घेणार नाही तोपर्यंत आपण आपलं आंदोलन सुरू ठेवू। कल्याणमध्ये असं झालेले तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे असं झालेले त्या सगळ्या मुलांनी त्याच सेंटरवर बसून राहा आणि जोपर्यंत रिएक्झामिनेशनचं नोटिफिकेशन येते तोपर्यंत आपण हलायचं नाही। कल्याण एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावर असाच गोंधळ उडाला। परीक्षा देण्यासाठी असलेल्या संगणकातील कीबोर्डमध्ये बिघाड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। भंडाऱ्यातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली। आता ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे। मात्र नीट परीक्षेच्या गोंधळानंतरही इतर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांचा गोंधळ अद्यापही काही संपलेला दिसत नाहीये। ऑनलाइन पेपर घेतला जातो तर सॉफ्टवेअर ग्लिचेस येतात, ऑफलाइन पेपर घेतल्यावर पेपर लीक होतात। प्रत्येक वेळेस रिशेड्यूल हे सोल्युशन नाहीये। आम्हाला एज्युकेशनल रिफॉर्म्स पाहिजे, रिफॉर्म सर कोणी बोलतच नाहीये। प्रत्येक वेळेस पेपर फुटला की रिशेड्यूल करा, प्रत्येक वेळेस पेपर मध्ये किती रिशेड्यूल घ्यायचे, आम्ही विद्यार्थ्यांनी किती रिशेड्यूल द्यायचे। माझा नंबर ह्या सेंटरला आला होता, आमची एंट्री झाली, आमची चेकिंग वगैरे झाली नाही, आम्हाला वर पाठवलं। माझी स्क्रीन पूर्ण येलो कलरची होती। मी त्यांना म्हटलं मला दुसरी स्क्रीन द्या, त्यांनी खूप वेळ लावला त्याला द्यायला। नंतर माझ्या कीबोर्डचा जेव्हा मी एंटर प्रेस करत होते, एंटर बाहेर निघतोय। माझ्या बाजूवाल्याचं लॉग इन कधी झालं 11 वाजता, माझं लॉग इन 11:30 वाजता। आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं लॉग इन कधी 11ला 5, 11:10 ही एक्झाम असते का हायकोर्टची? गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये गेले असते तर त्यांचे प्राण वाचले असते असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाल्याचाही आरोप संजय राऊतांनी केलाय। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार होते असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता आणि त्यानंतर आता राऊतांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलंय। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते असं संजय राऊत म्हणाले। राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय। कालच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा गौप्यस्फोट केला होता। त्यानंतर आज संजय राऊतांनी नवा दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी आणि आशिष शेलार यांनी संजय राऊतांच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे। गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता, छळ केला होता लोकांनी, मानसिक दृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते। ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले, कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते। आता ऍक्सिडेंट मध्ये काय, काँग्रेसमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, बीजेपी मध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार, असं काय आहे काय? का शिवसेनेमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, असं काय? ऍक्सिडेंट असतात। बरं, आज संजय राऊत यांची भूमिका उद्धव ठाकरे यांना सोडून राज ठाकरेंकडे राहिले असते तर चांगली झाली असती का, याचं उत्तर पहिलं त्यांनी द्यावं, मग मुंडेंबद्दल प्रश्न विचारावा। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला, मी मुख्यमंत्री असताना।
गोपीनाथ आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखे मी बिलकुल करणार नाही. पहिल्यांदा ते माझ्यावर रागवले. आता त्यांच्याविषयी काही आता वक्तव्य आम्ही करणं जे तिथे उपस्थित नाही ते उचित नाही आणि त्याचं आता औचित्य नाही मुळात. पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत. मुंडेंच्या निधनाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर संजय राऊतांनी केलेल्या दाव्यांमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो. सरकारनं डाव टाकला तर मीही डाव टाकणार असं म्हटलंय मनोज जरांगे पाटलांनी. 29 ऑगस्टचं आंदोलन अंतर्वालीतच शांततेमध्ये होणार अशी माहिती जरांगेंकडून देण्यात आली आहे. शक्यतो सूत्रांची अशी माहिती आहे की अचानक निर्णय मुंबईचा होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती. 100% शक्यतो तशीच माहिती आहे सूत्रांची. आणि अचानक सरकार जर डाव टाकू शकतो तर अचानक मी सुद्धा काही डाव टाकू शकतो. मराठ्यांपुढे शानपण सत्तेचं चलत नाही दाखवून द्यायची. आम्ही आमचं रक्त जाळून मिळवलं तर तुम्ही ते घालवायला निघाला. सुट्टी नाही. 29 ऑगस्टचं आंदोलन शांततेत होणार, अंतर्वालीतच होणार, शांततेत होणार. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. शाकाहारी मांसाहारी वादानंतर एजंट भावेश कावरेनं अमित ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान अमित ठाकरेंनी एजंट भावेश कावरेला झापलं. अमित ठाकरेंनी झापल्यानंतर भावेश कावरेनं माफी मागितली. मला वाद वाढवायचा नाही, मी मुंबईकरांची माफी मागतो असं भावेश कावरेनं म्हटलंय. चुकी झाली मुलांना आहे. सर मी तुम्हाला सांगतो मुंबईत खूप अडचणी आणि आम्ही त्याच्याकडनं डायव्हर्ट होऊन हे मला वाटतं तुमच्यासाठी मुलं वापरतात डायव्हर्ट करायला. म्हणून मी माझ्या सगळ्या सहकार्याला सांगितलेलं कुठेही धर्मावर जायचं नाही, कुठेही जातीवर जायचं नाही. जो मुलगा बोलला त्याच्यावर फोकस करा. कारण तुम्हाला कळली पाहिजे आमची ताकद रस्त्यावर एवढी आहे ना की तो वार पण तेवढा मोठा दिसतो पण समोरच्यानी ज्या उंगल्या केल्या त्याने दिसत. म्हणून मी भावेश तुझ्यावर ठेवायला फोकस केलं. तुला कळल्या काय तुझ्या चुका आणि मला तुझे जे पुढचे व्हिडिओज जे आले एक्सप्लेनेशनचे ते पण नाही आवडले. तू जे बोललायस ते अतिशय चुकीचं आहे आणि माझ्यासकट तू अख्ख्या मुंबईकरांना दुखवलंयस. सगळ्यांची माफी मागायची तुला कारण न देता. माझ्या त्या लाईनमुळे कुठल्या मुंबईकरांचा मन दुखावलं असेल तर मी मनापासून त्याची माफी मागतो. हे संभाषण झालं की मुंबईकरांचं मन दुखावलं गेलं तुझ्या या वाक्यामुळे, तर मुंबईकरांची आणि मी त्यांचीही मनापासून माफी मागतो. आजपासून कोणी मुंब्रा म्हणायचं नाही, हिंदू मुंब्रा देवी म्हणणार. मुंब्र्यातील कावड यात्रेमध्ये नितेश राणेंचं हे विधान आहे. तर मुंब्रा देवीवरूनच मुंब्रा रेल्वे स्टेशनचं नाव मुंब्रा पडलं असं उत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलं आहे. ठाणे ते कल्याण ही रेल्वे सुरू झाली तेव्हा मुंब्रा स्टेशन झालं आणि त्या मुंब्रा स्टेशनला मुंब्रा देवीवरनं मुंब्रा हे नाव पडलं. हा इतिहास आहे. त्यामुळे हिंदूंनी काय म्हणावं आणि मुसलमानांनी काय म्हणावं हा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे मला ह्याच्यावरती काही जास्त भाष्य करावंसच वाटत नाही. आता सरकारला काय योग्य वाटते तो निर्णय घेतील. आता सरकार निर्णय घेतले तर विरोध कोण करणार आहे. जितेंद्र आव्हाड करेल फार तर विरोध, दुसरा कोण करणार विरोध. पण मला असं वाटतं नावं बदलून काय होत नाही. तरी पण आता सरकारला योग्य वाटते निर्णय घ्यावा. ट्रम्प यांच्यासारखा वेडा माणूस उभ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही असं वक्तव्य सुजय विखे पाटलांनी केलंय. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलाय. युद्धामुळे रस्त्यासाठी डांबर मिळत नाही याचा थेट परिणाम रस्त्याच्या कामावर होतोय असा दावा सुजय विखेने केला. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलाय. ट्रम्प यांच्या युद्धनीतीतील धरसोड वृत्तीमुळे कसा परिणाम होतोय यावरून सुजय विखे पाटील यांनी मिश्किल वक्तव्य केलंय.
युद्धामुळे रस्त्यासाठी डांबर मिळत नाही याचा थेट परिणाम रस्त्याच्या कामावर होतोय असा दावा सुजय विखे यांनी केलाय. कंत्राटदाराला दिल्लीतून डांबर आणावं लागतंय. रस्त्याच्या कामाची किंमतही या युद्धामुळे 2.5 पटीने वाढल्याचा दावा सुजय विखे यांनी केलाय. आता त्या ट्रम्पनी इराणवर मिसाईल टाकताना या ठेकेदाराला विचारलं होतं का भाऊंना विचारलं होतं का मला विचारलं होतं मी मिसाईल टाकू का बाबा? आणि मी देवा शपथ सांगतो असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही. म्हणजे त्या माणसाच्या नादीनं लागणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. आता मनमाड अहिल्यानगर जो रस्ता आहे तो काही ट्रम्प येऊन करणार नाही. याच्यात खापर फोडून फोडून कोणावर फोडलं तर ट्रम्पवर फोडलं. तुम्ही भाजपमध्ये गेल्यापासून तुम्हाला मेंदूला प्रॉब्लेम आलेला आहे. भाजप सोडा, विरोधात या, एकत्रित मस्तपैकी काम करू. जे भाजपचे मेंदू खराब झालेले लोक आहेत त्यांच्या विरोधात आपण एकत्रित लढायचं असेल तर नक्कीच लढू. तुम्ही यंग आहात. काय झालेलं की आता कोणी काय बोललं त्यापेक्षा काही करा, वेळ आली तर डोनाल्ड ट्रम्पला घेऊन या, पण हा रस्ता करा, हाच सर्वसामान्य लोकांची भावना आहे. कोणी श्रेय घ्यायचंय, ह्यांनी बांधलं त्यांनी घ्या, त्यांनी बांधलं त्यांनी घ्या. डॉक्टर सुजय विखे पाटील नेहमीच त्यांच्या मिश्किल वक्तव्यामुळे चर्चेत राहतात. काल राहुरी या ठिकाणी झालेल्या तिरंगा रॅली दरम्यान त्यांनी त्यांच्या राजकीय करिअर बाबतही असंच मिश्किल भाष्य केलंय. मेंदूचा डॉक्टर झालो, माझा मेंदू खराब झाला, मी राजकारणात आलो, मी देवा शपथ. आपण शिक्षण घेतलं, आपण लोकांचे मेंदू ठीक करू, पण आपलाच ठीक नाही राहिला. आपण आलो इथं राजकारणामध्ये मतं मागायला. तुमच्यापेक्षा या रस्त्याची गरज मला आहे. हा रस्ता मी तुम्हाला पूर्ण करून देईन. ते डॉक्टर आहेत, ते स्वतःच्या संस्थेमधून डॉक्टर झालेत असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं आहे. उद्योग मंत्री उदय सामंतांकडून चाकण MIDC मध्ये पाहणी करण्यात आली. चाकण औद्योगिक वसाहत प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्योजकांनी व्यथा मांडल्या. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून VC द्वारे बैठकीला मार्गदर्शन करण्यात आलं. 31 ऑगस्टपर्यंत चाकणमधील खड्डे दुरुस्त केले जाणार असं उदय सामंतांनी म्हटलंय. कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला. त्याच्यामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. मतांसाठी काँग्रेस वंदे मातरमला विसरलं या शब्दात अमित शहांनी टीका केली आहे. थोडी तरी लाज शिल्लक असल्यास काँग्रेसनं देशाची माफी मागावी असं अमित शहांनी म्हटलंय. काँग्रेस मुख्यालयामध्ये मोठं पाप झालं असं अमित शहांनी म्हटलं. कोई स्वप्न में भी कैसे सोच सकता है कि वंदे मातरम उसका गान अधूरा छोड़ दिया जाए? कांग्रेसियों को शर्म आनी चाहिए, और जरा भी शर्म बची है तो 2 हाथ जोड़कर बंकिम बाबू की अमर आत्मा से और देश की जनता से माफी मांगनी. पान मसाल्याच्या जाहिरातीवरून शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ आता FDAच्या रडारवर आलेत. पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA कडून कलाकारांना नोटीस बजावण्यात आली आहे. FDAनं तिन्ही अभिनेत्यांना जाहिरातीमधील त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलंय. तुकाराम मुंढेंच्या FDAने आता बॉलिवूड सेलिब्रिटींकडे कारवाईचा मोर्चा वळवलाय. एका पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDAने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 13 जुलै 2026 रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर FDAने तिन्ही अभिनेत्यांना जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. या नोटीसला आता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्यामध्ये FDA कडून तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा पान मसाला विरोधातील कारवाई तीव्र करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रतिबंधित उत्पादनांच्या संघटित नेटवर्कवर कारवाईसाठी पोलिसांच्या मदतीने मकोका अंतर्गत कारवाईचीही तयारी सुरू आहे. त्यातच तिन्ही अभिनेत्यांना ही नोटीस बजावण्यात आल्यानं चर्चा रंगल्या आहेत. मात्र या कारवाईवरून शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. तर भाजप आमदार राम कदम यांनी या कारवाईचं समर्थन केलंय. नोटीस तुम्ही डायरेक्ट त्या विमल कंपनीच्या मालकाला द्यायला काय हरकत आहे? बनवतात कोण? विमल
कलाकारांनी तुमच्या ऑफिसमध्ये यावं, हिअरिंग करावं आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी होणार असतील तर ते योग्य नाही. मालकावर डायरेक्ट कारवाई त्या ठिकाणी करायला काय हरकत नाही. शाहरुख खान ने अजय देवगन ये सोचना चाहिए कि किस चीज का आप एडवर्टाइजमेंट कर रहे हो. इस बात का समर्थन कभी नहीं हो सकता. यदि उनको इस देश के प्रति प्रेम है, आदर है, सम्मान है युवाओं के प्रति, तो उन्होंने इस प्रकार के एडवर्टाइजमेंट को सामने से ही ठुकरा देना चाहिए. त्यांनी अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या जाहिराती घेऊच नाही. पान मसाला तमक हे ते ज्याची लोकांना सवय लागते किंवा आरोग्याला सुद्धा अनेक वेळा ते घातक ठरतं. अशा जाहिराती त्यांनी नाकारल्या पाहिजे. नौदल कर्मचाऱ्यांना स्वतःसह पत्नी आणि 2 मुलांना संपवलं. मुंबईच्या नेव्ही नगरमध्ये एकाच घरामध्ये 4 मृतदेह आढळले. नौदल कर्मचाऱ्यांना गळफास घेत आयुष्य संपवलं, तर पत्नी आणि 2 लहान मुलं यांच्यावर विष प्रयोग झाल्याचा संशय आहे. दरम्यान पोलिसांसह नौदलाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दक्षिण मुंबईच्या कुलाबा परिसरात असणाऱ्या नेव्ही नगरमधील एकाच घरात 4 मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. एका नौदल कर्मचाऱ्यानं आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह आत्महत्या केली आहे. काल चौघेही त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. यापैकी नौदल कर्मचाऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली, तर त्याची पत्नी आणि 2 लहान मुलं यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी या चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले होते. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय. मृत मुलांपैकी एकाचं वय अवघड 2 महिने तर दुसऱ्या मुलाचं वय सुमारे 3 वर्ष असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पोलीस आणि भारतीय नौदलाकडून संयुक्तपणे तपास सुरू आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ढगफुटी आणि भूस्खलन झालं असून लष्कराचे 5 जवान बेपत्ता आहेत. 4 मजुरांचा मृत्यू झालाय. दिबांग व्हॅलीमधील लष्करी छावणीमध्ये 2 शेल्टर कोसळले. शेल्टरमध्ये असलेले 7 जवान पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. 5व्या ग्रॅनेडियर्सचे पथकाकडून त्यांचा शोध घेतला जातोय. इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटाजवळ काल 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झालाय. भूकंपानंतर काही तासातच उत्तर सुमात्रा भागात 6.8 रिश्टर स्केलचा दुसरा शक्तिशाली भूकंप झालाय. या दोन्ही घटनांमध्ये तब्बल 47 नागरिकांचा मृत्यू झालाय. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भूकंपाचा केंद्रबिंदू फ्लोरेस बेटावरील एंडे शहराच्या सुमारे 68 किलोमीटर वायव्य दिशेला असल्याचं सांगण्यात येत आहे. या भूकंपामुळे अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. शासकीय यंत्रणांकडून तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. पुढील धोका लक्षात घेता परिसरातील 2000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. भूकंपामुळे झालेल्या मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. भूकंपानंतर पूर्व नुसा तेंगारा, दक्षिण सुलावेसी आणि पश्चिम नुसा तेंगारा या भागांना त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. मात्र भूगर्भातील परिस्थिती सामान्य झाल्यामुळे त्सुनामीचा धोका टळलाय.